कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस. हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागामध्ये मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा विषय आहे सोशल मीडियाची वाढती क्रेज, जबाबदारी, फायदे आणि तोटे. आणि याच सगळ्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत एक प्रचंड अनुभव असलेले एक व्यक्तिमत्व आजच्या या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अँटी करप्शन या पदावरून निवृत्त झाले, पण त्याआधी सायबर क्राईम स्पेशलिस्ट म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं जवळपास 10 वर्ष सायबर सेल्स युनिटमध्ये ते कार्यरत होते. त्यांचं नाव आहे डॉक्टर संजय देवदत्त तुंगार. चला तर आपण सरांशी चर्चा करूया. ही चर्चा दूरध्वनीवरून करण्यात आलेली आहे. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार सर. सध्याचा एक महत्वाचा विषय आहे माध्यम म्हणजे सोशल मीडियाचा आहे, ज्यात विद्यार्थी स्वतःही खूप गुंतलेले असतात. तर सध्याची पिढी जी आहे, सोशल मीडिया त्यांच्यासाठी किती फायद्याचा, सोशल मीडियाचा वापर करिअर घडवण्यासाठी किंवा त्यांचं पर्सनल ब्रँडिंग करण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा? आज आपल्याला सोशल मीडिया फक्त एक माध्यम म्हणून न बघता तो आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. विशेषतः तरुण पिढीसाठी ते कम्युनिकेशनचं माध्यम आहे. पूर्वी जसं तुम्ही ऑफलाईन एकमेकाशी भेटत होतात, एकमेकांना बोलत होतात, तुमचं प्रेझेंटेशन करत होतात, तुम्ही कोण आहात, कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत आहात, ही मीटिंग होत होत्या, चहा पाण्याच्या गप्पा होत होत्या, नातेवाईकांकडे जाणं येणं होतं, त्याच्यातून ह्या गोष्टी एक दुसऱ्याला समजत होत्या. आता सोशल मीडिया हा कम्युनिकेशनचं माध्यम म्हणून बघितलं पाहिजे आणि तो सर्व प्रकारचं कम्युनिकेशन करू शकतो. त्याच्यामध्ये हे चांगलं कम्युनिकेशन जे आहे, तुमचे एक्सपर्टीज काय आहे ह्या लोकांना कळण्यासाठी लिंक्डइन सारखं माध्यम आहे किंवा अनेक तुमच्या प्रोफेशनल साईट्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचे स्किल्स एकमेकाला सांगितले जातात की ह्या व्यक्तीला मी ओळखतो आणि हा नेटवर्किंग मध्ये चांगला आहे, हा व्यक्ती फॉरेन्सिक मध्ये चांगला आहे, या व्यक्तीचं मॅनेजमेंट चांगलं आहे, हा व्यक्ती मी रिकमेंड करतो आहे. या प्रकारचे त्याच्यातून ब्रँडिंग तयार होतं. या प्रकारातून तुमच्याबद्दल लोकांना माहिती होत जाते आणि आज सगळे जे प्रॉब्लेम्स पुन्हा किंवा सोल्युशन्स पुन्हा हे जागतिक लेवलवरचे आहेत. तुमचा जागतिक लेवलवर असताना तुम्हाला सोशल मीडिया, इंटरनेट यांचा वापर अपरिहार्य आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येणं, त्याचा उपयोग तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी करून घेता येणं हे फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुमचं मार्केटिंग असेल, तुमचं एखादं प्रॉडक्ट असेल, तुमचा कारखाना असेल, तुमची कंपनी असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग करता येणं, सोशल मीडियावरून कम्युनिकेशन करता येणं, सोशल मीडियावरून तुमचं फ्रेंड सर्कल वाढवता येणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही सोशल मीडियाला पर्सनल लेवलवर, प्रोफेशनल लेवलवर दोन्ही ह्याच्यात वापरू शकता आणि वापरला पाहिजे. अगदीच आहे, अगदीच आहे. त्या अनुषंगाने आपल्याकडे विविध प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत आणि त्यावर खूप सक्रियता तरुण मुला-मुलींची असते, हे अगदी उघड आहे. तर याच अनुषंगाने रील्स ही जी क्रेज आहे, आता ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला प्रचंड लोकप्रिय आणि वाढलेली दिसते. प्रत्येक वयोगटातले या रील्स बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये अडकलेले दिसतात. तर सोशल मीडियावर अशा रील्स बनवताना, टाकताना कुठल्या मर्यादांचं पालन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर? आता जे रील्स बनवणारे आहेत त्यांचा वयोगट, त्यांचं शिक्षण, त्यांची प्रायोरिटी बघितली असता त्या रील्सला दर्जा त्याप्रमाणे तुम्हाला रिफ्लेक्ट होतो. त्याच वेळेला तरुण पिढी जी शिकेल, मोठी होईल, जबाबदारीची पदं घ्यायला लागतील, त्यावेळेला त्या रील्स सुद्धा मॅच्युअर झालेल्या तुम्हाला दिसतील. रील्स ज्या आहेत ह्या तुम्हाला खूप कमी वेळामध्ये टू द पॉइंट विषय सांगणं
एखाद्या विषयाचा गाभा सांगण्यासाठी फार महत्वाचा असतो. तुम्ही जी गोष्ट 1 तास सांगता ती रीलमध्ये तुम्हाला 30 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये सांगता आली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास असणं गरजेचं होणार आहे. रील्स हे या अर्थाने बघितलं पाहिजे की ते तुम्हाला त्या विषयामधली मास्टरी निर्माण करतं किंवा तुम्ही इम्पॅक्ट देण्यासाठी तुमच्याकडे 10-20 सेकंद आहे. तुम्ही समजा विनोदी रील्स बनवत असाल तर 10 सेकंदात तुमच्या कस्टमरला, तुमच्या सबस्क्रायबरला, तुमच्या मित्रांना त्याच्यात हसू आलं पाहिजे. ही गोष्ट फार महत्वाची आहे. रील्स हे एक वेगळं माध्यम आहे आणि ते सुद्धा तुम्हाला हाताळता आलं पाहिजे. आता ते हाताळणारे जे आहेत ते इमॅच्युअर आहेत. आता ते बरेचसे आमच्याकडे निरक्षर मुलं आहेत. त्याच्यातून काही विकृत रील्स तयार होत आहेत, टीका टिप्पणी होत आहेत. ते त्या माध्यमाचा दोष नाहीये, तर त्या बनवणाऱ्यांचा दोष आहे. माध्यम कोण हाताळतं आहे त्यांचा दोष आहे. परंतु रील्समध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यामध्ये तुम्हाला किती जण फॉलो करता आहात, तुम्ही किती जणांना फॉलो करता आहात, तुम्हाला किती लाईक्स येत आहेत, याच्यापेक्षाही महत्वाचं तुम्ही तुमचा विषय किती प्रभावीपणे मांडू शकता आहात. हे ब्रँडिंग होणं फार गरजेचं आहे. त्या रील्स बघितल्यानंतर तुमच्याबद्दल लोकांचं काय मत होत आहे हे समजणं फार गरजेचं आहे. त्या अर्थाने तुम्हाला त्या रील्स माध्यम म्हणून वापरायचं असेल तर याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की त्याच्यातून तुमची इमेज कशी तयार होत आहे. लोकांना असं वाटतं की ब्रँडिंग करणं म्हणजे खूप फॉलोअर्स तयार करणं. कारण नुसत्या रील्स तयार करणं यामागे फक्त मनोरंजन हा भाव नसून किंवा फक्त व्यक्त होणं हा एक भाव नसून त्यामागे सामाजिक बांधिलकी आहे, जबाबदारीचं उत्तरदायित्व अशाही गोष्टी येतात. नक्की नक्की. तर ह्या गोष्टीसाठी पण कायद्यापर्यंत ह्या गोष्टी जाऊ नये तर याच्यासाठी तरुण मुला-मुलींनी कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असं वाटतं? कारण बऱ्याचदा कुठली तरी पोस्ट आपण स्टेटसला ठेवतो किंवा आपण रील कुठल्या तरी माध्यमावर टाकतो आणि खूप वेगळे प्रति उमटायला निर्माण होते. अक्षरशः त्यावर म्हणजे पोलीस कारवाईपर्यंत ती जाऊ शकते, इथपर्यंत प्रकरणं जातात. तर या अनुषंगाने मुलांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप चांगला महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली पारंपरिक जे चाइल्ड पिनल कोड आहे म्हणजे आयपीसी म्हणत होतो, आता ते भारतीय न्याय संहिता झाली, बीएनएस झालं. त्याच्यामध्ये तुमच्या क्राईम करण्यामागचा हेतू काय आहे याला फार महत्व होतं. पण आयटी ऍक्ट जेव्हा नवीन आला 2000 मध्ये आणि आता त्याचे रूल्स 2023 मध्ये आले, त्याच्यात वारंवार सुधारणा होत आहेत. 2008 ला काही नवीन कलम ऍड झाली. तर 2000, 2008, 2023 ह्याच्यात बदल असा झालेला आहे की पूर्वी जो गुन्हेगारांच्या कृतीचा हेतू बघितला जायचा तो आयटी ऍक्ट मध्ये हेतू बघितला जात नाही. याचा अर्थ असा आहे की मी समजा माझ्या मित्राला एखादा लाईट मूड मध्ये एखाद्या मित्राला ताबड जोक पाठवतो आणि तो संजयला जाण्याच्या ऐवजी संजनाला गेला आणि नंतर मी सॉरी तुला पाठवायचा नव्हता, चुकून आला, असा फोटो असा मेसेज तुझ्यासाठी नव्हता, असं कितीही म्हणालो तरी त्याच्यामध्ये माफी नसती. त्याच्यासाठी आयटी ऍक्ट सेक्शन 66 त्याच्याप्रमाणे 3 वर्ष जेल आहे. तर त्याच्यात तुम्ही जेव्हा एखादा मेसेज पाठवत आहात, रील पाठवत आहात, ती नुसती फॉरवर्ड करून चालत नाही, तर त्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागते. तुम्ही जेव्हा सोशल मीडियामध्ये एखादा मेसेज टाकता आहात त्यावेळेला प्रत्येकाने 3 फिल्टर्स वापरणं फार गरजेचं आहे. एक म्हणजे मी जे टाकतो आहे, मी जे फॉरवर्ड करतो आहे ते अत्यंत आवश्यक आहे का, ते गरजेचं आहे का. जर याचं उत्तर नाही असेल तर तुम्ही ते फॉरवर्ड करू नका, पोस्ट करू नका. कारण तुम्ही जितका डेटा क्रिएट करत जाता तितकं तुम्ही व्हल्नरेबल होत जाता, तेवढं तुमची माहिती जास्त जाते आणि तुमच्या विरोधात फसवणूक, तुमच्या विरोधातले ट्रेसेस निर्माण केले जातात आणि तुम्हाला विविध प्रकारे टार्गेट केलं जातं. जाहिरातीसाठी किंवा ट्रोलिंगसाठी किंवा इतर तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सार्वजनिक होत जाते. या अर्थाने तुम्ही कुठली माहिती टाकायची का नाही टाकायची हे ठरवण्यासाठी पहिला प्रश्न असा असला पाहिजे की हे गरजेचं आहे का.
याच्याशिवाय पण मी जगू शकतो का, हा प्रश्न. दुसरा प्रश्न असा असतो की मी जे टाकतो आहे ते मी व्हेरीफाय केलेलं आहे का. आता नवीन अशी बातमी आली, नवीन असं झालं, नवीन ही स्कीम आली, नवीन असं ह्या नेता असा बोलला, तो नेता तसा बोलला, याला काही अर्थ आहे का, त्याला काही आहे का, असं जेव्हा तुम्ही एखादी फॅक्ट मांडता त्यावेळेला तुम्ही व्हेरीफाय करणं फार गरजेचं आहे आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फॉरवर्ड केलं, जसं आलं तसं पाठवला, मी तयारच केला नाही असं म्हणता येत नाही. तुमच्या पोस्टला तुम्ही सर्वस्वी जबाबदार असता. त्यामुळे तुम्ही जे पोस्ट करता ते तुम्ही व्हेरीफाय करा. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं फिल्टर जे आहे, तिसरा प्रश्न असा आहे की तुम्ही ती पोस्ट केल्यानंतर, ती माहिती टाकल्यानंतर तुमचं आणि समाजाचं भलं होणार आहे का नाही, समाजाचा त्याच्यातून फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे. तुमच्या मेसेजमुळे द्वेष पसरला जातोय का, तुमच्या मेसेजमुळे एखाद्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, फॉलोअर्सच्या भावना दुखावल्या जात आहेत का, हे बघणं फार गरजेचं आहे. कारण आज दंगे करण्यासाठी किंवा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी प्रत्यक्ष गुन्हेगारांना समाजात वावरावं लागत नाही. इतर कुठेही बसून इथल्या समाजामध्ये द्वेष भावना पसरवू शकतात. तर आपण त्याचं होऊ नये, आपला वापर त्यासाठी होऊ नये, ही बघण्याची जबाबदारी प्रत्येक सोशल मीडिया युजर्सची आहे. अगदीच आहे. सध्या ह्या ज्या प्रसार माध्यमावरचा माहितीचा मारा आहे, तर याचा वापर करताना ताण तणाव त्याच्याबद्दल काय सांगता येईल? जे स्क्रीन टायमिंग वाढलेला आहे, तर याचा परिणाम काय होतो आपल्या मानसिकतेवर आणि शरीरावर पण? याच्या मानसिकतेबद्दल 2 रिसर्च फार महत्वाचे आहे. त्याच्यातून 2 गोष्टी स्पष्ट झाल्या. एक म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशनचा स्पॅन फार कमी होतो. तुम्हाला आता युट्यूबवर 5 सेकंदापेक्षा जास्त अशी करोडो लोक आहेत जे 5 सेकंदापेक्षा जास्त त्या युट्यूबचे व्हिडिओ बघू शकत नाही. ते सतत स्क्रोल करत राहतात, सतत ब्राउज करत राहतात. 5 सेकंद हा टाइम स्पॅन पण हा पिरियड सुद्धा जास्त वाटू शकतो. अशा स्टेजला आपण आलेलो आहोत. तर एकाग्रता कमी होत जाणं हे खूप मोठं चॅलेंज झालेलं आहे. ही एक मोठी समस्या आहे की तुम्ही जितकं सोशल मीडिया वापराल तितकं तुम्हाला त्या सोशल मीडियामध्ये सतत विविध रंग असतात, आवाज असतो, तुम्हाला चित्र हालत असतात, सतत घडामोडी घडत असतात. या लोकांना प्रत्यक्ष आयुष्य हे बोरिंग वाटायला लागतं. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये इतक्या वेगात काही घडामोडी घडत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पुस्तक वाचताना एक पान वाचलं तरी बोर व्हायला लागेल. तुम्हाला गप्पा मारत बसलात तुम्ही फॅमिलीसोबत तर 2 मिनिटांनंतर तुम्हाला मोबाईलकडे हात जाईल. तर ही जी बेचैनी आहे, ही जी एकाग्रता ती कमी आहे, हा एक मोठा प्रॉब्लेम दिसतो आहे. दुसरं त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल म्हणजे तुम्हाला एखादी संकल्पना समजणं हे सुद्धा कमी होत चाललेलं आहे. तुम्हाला एखादी विज्ञानामधलं समजा गुरुत्वाकर्षण हे काय कन्सेप्ट आहे हे समजण्यासाठी तुम्हाला थोडं स्थिर होऊन चिंतन मनन करावं लागतं. एखादी गोष्ट तुमच्या शरीरात, तुमच्या मेंदूत आत्मसात व्हावी याच्यासाठी चिंतन मनन करावं लागतं. तेव्हा तो मुद्दा तुमच्या भिनतो, त्यावेळेला तो तुम्हाला समजलेला असतो. पण जे लोक सोशल मीडियावर खूप जास्त असतात त्यांच्यामध्ये हे समजण्याची क्षमता सुद्धा कमी होत चाललेली आहे. तिसरं त्यांच्या शारीरिक ह्याच्यावर परिणाम जो आहे ते झोपे संदर्भामध्ये आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी झोपताना गाणी ऐकली की मला झोप चांगली लागेल, मी काहीतरी चित्रपट बघत बघत, रील बघत बघत माझा झोप चांगली होईल. तर हे चुकीचं आहे. तुमचं झोप ही शांत होत नाही, कारण तुमची विचार प्रक्रिया सुरू राहते आणि त्याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होत असतो. तुमच्या सोशल मीडियामुळे तुमच्या भूक मरणं, झोप पूर्ण न होणं हे खूप दृश्य असे परिणाम आहेत. जास्त तरुण पिढीवर मोठ्या प्रमाणावर इम्पॅक्ट होत आहे. याच्यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर, मानसिकतेवर चिडचिडपणा वाढणं, लक्ष केंद्रित न होणं,
हे लक्षणं दिसायला लागतात आणि ही एक ऍडिक्शन म्हणून सुद्धा ट्रीट केल्या जातं. आपल्याकडे जसं पूर्वी दारूची नशा सोडवण्यासाठी किंवा ड्रग्सची नशा सोडवण्यासाठी, सिगरेट सोडवण्यासाठी म्हणून संस्था असायच्या, त्यासाठी स्पेशल डॉक्टर असायचे, त्याच्यासाठी वेगळा कोर्स असायचा. तसं आता इंटरनेट ऍडिक्शन, सोशल मीडिया ऍडिक्शन आता एक नवीन रोग तयार झालेला आहे आणि त्याच्यावर काम करायची गरज निर्माण झालेली आहे. याच्यात नैराश्य येणं, आत्महत्येचं प्रमाण वाढणं, याच्यासाठी सुद्धा सोशल मीडिया जबाबदार आहे का याच्यावर अभ्यास करणं सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काही संबंध दिसून येत आहे. अगदीच आहे. म्हणजे आता हा सोशल मीडिया किंवा प्रसार माध्यम यावरची आपली जी मानसिक असेल, भावनिक गुंतवणूक जी आहे ती आता आरोग्याच्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलेली आहे की आणि त्याची जाणीव आपल्याला नसतेच बहुधा की आपण ऍडिक्ट झालो आहोत किंवा आपली झोप कमी झालीये किंवा आपली चिडचिड वाढलीये या सगळ्या प्रकरणातून. जसा मानसिक रोगी स्वतःला कधीच मानसिक रोगी असं म्हणून ऍक्सेप्ट करत नाही, अगदी तीच अवस्था आता या बाबतीत होते असं तुम्हाला वाटतंय का? हो, तसं बऱ्यापैकी म्हणता येऊ शकतं. कारण पालक मुलांच्या बाबतीत, पाल्यांच्या बाबतीमध्ये म्हणतायत की त्यांचा खूप स्क्रीन टाइम वाढलेला आहे. पण पालकांनी जर स्वतः आपल्या मोबाईलमध्ये बघितलं स्क्रीन टाइम तर त्यांचा स्वतःचाही वाढलेला आहे. हो. पण ते मान्य करत नाहीत की आमचा वाढलेला आहे. त्यांना वाटतं तरुण पिढीचा मुलांनी मोबाईल हातात घेऊ नये, कमी करावा. जेव्हा ते बघतात की त्यांचे आई वडील, मामा, काका सगळे मोबाईलवरच आहेत, समोर बसले तरी सुद्धा त्यांचा मोबाईल सुटत नाहीये, त्यावेळेला त्यांना अधिकार नाही की त्यांनी मुलांना सांगावं त्यांनी स्क्रीन टाइम कमी करावा. कारण एक गोष्ट आहे की खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये मोबाईलची गरज वाढलेली आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट मोबाईलच्या माध्यमातून करत आहात. अभ्यास पण, शिक्षण पण, मनोरंजन पण, नेटवर्किंग पण, कम्युनिकेशन पण, व्यवहार पण, तुमचं ऑनलाईन व्यवहार, सगळे बँकिंग, खरे कामं सुद्धा तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून करताय. त्यामुळे काही प्रमाणात तुमचा स्क्रीन टाइम वाढणं हे अपेक्षित आहे किंवा ते वाढणार आहे. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. परंतु त्याचसोबत तुम्ही जर ह्या मोबाईलला, इंटरनेटला, सोशल मीडियाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही हाताळू शकले नाहीत तर तुम्ही गुलाम होणार आहात. मालक कोण आहे, मोबाईलने तुम्हाला धरलंय का तुम्ही मोबाईलला धरलंय हेच बघितलं पाहिजे. जर मी मोबाईल हातात घेतल्यानंतर मी जर 1 तासात ठरवला की मी 1 तासामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे, माझ्या ह्या विषयाचा अभ्यास करणार आहे आणि तुम्ही 1 तासामध्ये तो विषय समजून घेऊ शकले, त्यासाठी आवश्यक असलेली माहिती शोधू शकले, तर तुम्ही मोबाईलचा वापर करत आहात, नाहीतर मोबाईल तुमचा वापर करतो आहे. तर तुम्हाला टार्गेटेड स्क्रोलिंग, टार्गेटेड ब्राउझिंग, तुमचं काय इंटेन्शन काय आहे, तुम्ही कशासाठी मोबाईल हातात घेतला आहे, हे अगोदर ठरवा की पुढच्या 6 मिनिटांमध्ये, पुढच्या 30 मिनिटांमध्ये मी हे काम करणार आहे आणि ते काम पूर्ण करा. त्याच्याशिवाय दुसरा फोकस करू नका. तुम्ही सायबर क्राईम हा विषय घेऊन अभ्यास करणार असाल तर 30 मिनिटात सायबर क्राईमचाच अभ्यास करा. मध्येच तिथे कुठेतरी येतं आत्महत्या कशी केली बघा, तुम्ही तिकडे जायला लागतात. मध्येच मग मुलांची आंदोलनं कशी होत आहेत बघा, तुम्ही ते बघायला लागता. तर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण आहे का नाही, तुम्ही ते मोबाईलला वापरू शकता आहात का नाही, तुमच्या कंट्रोलमध्ये ह्या यंत्राला ठेवता का यंत्र तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवतं आहे. आणि दुसरं, तुम्ही जर सोशल मीडियामध्ये असं समजत असाल की तुम्हाला फार अधिकार आहे, तुम्ही कंट्रोल करू शकताय, मी काय पाहिजे ते एक्सप्रेस करेन, त्याच्यानंतर डिलीट करून टाकेन, तर सोशल मीडियामध्ये आणि इंटरनेटवर 100% असं कधीही काही डिलीट होत नाही, इरेज होत नाही. तुम्ही एकदा पोस्ट केली की ते 100% कुठे ना कुठे त्याचे स्ट्रेचेस राहणार आहेत. त्यामुळे पोस्ट करण्याच्या अगोदर 100दा विचार करा. थिंक बिफोर पोस्ट, थिंक बिफोर क्लिक. तुम्ही एकदा क्लिक केल्यानंतर तुमच्या हातात काही राहत नाही. तुम्ही एकदा पोस्ट केल्यानंतर तुमच्या हातात काही राहत नाही.
तर हे माध्यम म्हणजे एखाद्या धारदार ब्लेड सारखं आहे. तर आजची पिढी जी आहे, तरुण पिढी आहे, टीनेजर जे आहेत, त्यांच्यासाठी मोबाईल हे धारदार ब्लेड आहे. त्याची तीव्रता खूप जास्त आहे, इम्पॅक्ट खूप जास्त आहे आणि त्याचा वापर करायला जर ते शिकले नाहीत तर ते स्वतःला जखमी करून घेणार आहेत. अगदीच आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे स्वतःवर नियंत्रण आणि प्रसार माध्यमाचा वापर करताना सर्वस्वी ती आपली जबाबदारी आहे. तर डिजिटल डिटॉक्स नावाची कन्सेप्ट आहे. तर ही सध्या खूप म्हणजे चर्चेचा विषय असतो. पण बऱ्याचदा तो फक्त चर्चेचाच विषय असतो. कारण जेव्हा प्रत्यक्षात आपल्याला ते करायचं असतं तेव्हा काय अडचणी येतात असं वाटतं तुम्हाला? आणि यातनं आपल्याला चांगल्या गोष्टी कशा निर्माण करता येईल? मला असं वाटतं की डिजिटल डिटॉक्स हा काहीतरी एका दिवसासाठी किंवा एक उपक्रम म्हणून न करता तो 24 तास 12 महिने हे अलर्ट राहणं, सावध राहणं हे फार गरजेचं आहे. जसं आपण वर्षात एक दिवस उपवास केल्याने आपली तब्येत व्यवस्थित राहणार नाही. तुम्ही एक दिवसाचा उपवास करता आणि बाकी दिवस बिलकुलच खाण्याकडे लक्ष देत नाही. किती खात आहोत, काय खात आहोत, तर त्याचा तुमच्या आहाराचा आरोग्याशी फार जवळचा संबंध आहे. तसं तुम्ही डिजिटल जे इनपुट देत आहात, आउटपुट देत आहात, त्याचा तुमच्या वेलबिईंगशी, तुमच्या मनस्वास्थ्याशी, तुमच्या करिअरची आणि तुमच्या पर्सनॅलिटीशी तो अविभाज्य भाग आहे. तुम्ही 2 दिवस मोबाईल बाजूला ठेवून देतो, 1 तास बाजूला ठेवून देतो, पहिले 1 तासापासून सुरू करतो, मग 2 तास ठेवतो, मग 1 दिवस ठेवतो, मग हे करा. त्याच्यामध्ये हरकत नाही करून बघायला. परंतु मला त्याच्यापेक्षा महत्वाचं असं वाटतं की तुम्ही अलर्ट राहा. 24 तास 12 महिने अलर्ट राहा आणि बघत राहा की मोबाईल तुमचा वापर करतोय का तुम्ही मोबाईलचा वापर करता आहात. जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण विनाकारणच 1 तासापासून रील्स बघतोय, इंस्टाग्रामवर पडित आहोत, तेव्हा तुम्ही ते कंट्रोल करायला शिकलात पाहिजे की तुम्हाला पहिले 1 तासाने नाही तर 5 मिनिटात अलर्ट व्हायला पाहिजे की अरे मी काय करतोय, माझं दुसरं महत्वाचं काम पडलेलं आहे, मी ते करणार आहे. माझ्या प्रायोरिटी मी ठरवतो का नाही, माझा वेळेचं नियोजन मी करू शकतोय का नाही, माझं काम काय आहे, मी कसा वापर करतोय, मी याच्यासाठी ईमेल वापरू का, मी सोशल मीडिया वापरू का, मी ब्राउझिंग करू का, मी चॅट वापरू का. इंटरनेटवर आज माहितीचा प्रचंड साठा आहे आणि कम्युनिकेशनचे असंख्य मार्ग आहेत. ते मी माझ्या हेतूसाठी, माझ्या पर्पजसाठी मी वापरायला शिकणं हे खरं म्हणजे डिटॉक्स आहे. म्हणजे तुम्ही पहिले टॉक्सिक होऊ नका, तुमच्यामध्ये विष घेऊ देऊ नका. हे प्रतिबंध करता येण्याची सगळ्यात चांगली स्टेज असते. तुम्ही मर्यादेच्या आत राहायला शिका, शिस्तीत जगायला शिका, संयमाने जगायला शिका, तुमच्यामधला पेशन्स वाढवा, कॉन्सन्ट्रेशन वाढवा आणि या आयुष्याला शिस्तीमध्ये जगण्यासाठी तयार करा. तुमचं स्वतःचं एक लिमिटेशन्स असलं पाहिजे, स्वतःची मर्यादा असली पाहिजे, स्वतःची लक्ष्मण रेषा असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही जर वापरायला लागला तर मग तुम्हाला एक्स्ट्रीम स्टेज येणार नाही. डिटॉक्स ही ऍडिक्शन कडे जाणाऱ्या लोकांनी करायला पाहिजे असं मला वाटतं की डिटॉक्स हे करायचीच वेळ येऊ नये, इतकं तुम्ही मर्यादित वापर केला पाहिजे. तुम्ही सतत डिटॉक्स करा. असं दुसऱ्या अर्थाने म्हणायचं तर तुम्ही 12 महिने 24 तास डिटॉक्स मध्येच असलं पाहिजे, सतत अलर्ट राहायला पाहिजे आणि मी काय करतोय, कसं वागतो आहे याच्यावर प्रयस्त नजरेने, दृष्टा या भावनेने जर तुम्ही ड्रोनने बघत राहिलात स्वतःकडे तर तुम्हाला कळेल की तुम्ही चुकताय का बरोबर आहात आणि मग तुमच्या वागण्यामध्ये फरक पडेल. सर, आता कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न असा विचारावासा वाटतो, जसं आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून संवाद करत आहोत, तर या सगळ्या आपल्या मानसिक ताणतणाव असतील किंवा प्रसारमाध्यमाच्या या जाळ्यात अडकल्याच्या नंतर हे एक आभासी जग आहे, ज्यात सध्याची मुलं असतील किंवा आता आपण सगळेजण सध्या त्याच्यात एक वेगळा भावनिक आधार, एक गरज म्हणून आपण या प्रसार माध्यमांकडे पाहतोय.
तर आपला संवाद हा व्यक्तीचा व्यक्तीशी, मग आपण एक्सप्रेस होणं किंवा कुणीतरी आपल्याकडे एक्सप्रेस होणं, एक संवाद घडणं, तर संवादाचं महत्व काय सांगाल या सगळ्या आत्ताच्या चर्चेच्या माध्यमातून? हे संवादाचं माध्यम आहे, चांगलं आहे, परंतु याच्यात संवाद करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की आपण ऑफलाईन संवाद करत असताना आपल्याला त्याच्यातले धोके कळतात आणि ट्रस्ट आणि डेंजर ह्या गोष्टी आपल्याला ऑफलाईन अधिक चांगल्या कळतात. आणि आपला मेंदू, आपला स्वभाव, आपलं अपब्रिंगिंग असं झालेलं आहे की आपल्याला असं वाटतं की मला समोरच्या व्यक्तीशी बोलत असताना त्याच्यातले धोके मला कळतील. म्हणजे एखादा महिलांच्या संदर्भात विचार केला तर महिलेला हा सिक्स सेन्स असतो की कोणासोबत किती बोलायचं आणि काय बोलायचं हे ऑफलाईन अधिक व्यवस्थित कळतं. त्याच्या बॉडी लँग्वेजवरून, त्याच्या शब्द उच्चारण्याच्या पद्धतीवरून. त्याच्यामुळे महिला अशी समजते की बाबा ह्या समोरच्या व्यक्तींनी त्याची मर्यादा ओलांडली की मी त्याला कंट्रोलमध्ये करणार आहे, मी त्याचे संबंध तोडणार आहे किंवा मी त्याला लाईनीवर आणणार आहे. तसंच आर्थिक फसवणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला ज्या वेळेला ऑफलाईन असतो त्यावेळेला आपल्याला एक असा सिक्स सेन्स असतो किंवा आपला असा विश्वास असतो की आपला मेंदू आपल्याला धोक्याची जाणीव करून देईल. की ऑनलाईन ही बाय डिफॉल्ट अविश्वासाची गोष्ट आहे. स्क्रीनवर जे दिसतं आहे हे विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने खात्री करावी लागते आणि मगच विश्वास ठेवावा लागतो. कारण तुम्हाला ऑनलाईन व्यवहारांमध्ये, संभाषणामध्ये धोका आणि विश्वास निर्माण होण्यासाठी बाकी सेन्सेस जे अवेलेबल असतात ऑफलाईन त्या ऑनलाईन उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन अत्यंत सावध राहावं लागतं आणि त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा, किती पुढे जायचं हे ठरवताना मर्यादा आहेत. आपल्याला वेगळ्या माध्यमातून त्याची खात्री करायची आहे. ऑनलाईन व्यवहार करत असताना अधिक सावध राहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपला मेंदू तयार नाही, तो तयार करावा लागणार आहे. त्या प्रोसेसमध्ये आपण आहोत. म्हणजे जसं आपण कागदपत्र स्वतःची जी असतात ती स्वसाक्षांकित करतो, सेल्फ अटेस्टेड करतो आणि स्वतः जबाबदार असतो त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर आता अगदी हे सगळे उपाययोजना आहेत त्या आपण स्वतःवर प्रयोग करायचे आणि स्वतःची सुधारणा स्वतःच करायचं असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. डॉक्टर संजय तुंगार सरांनी आपल्याला आजच्या या कार्यक्रमामध्ये खूप छान माहिती दिली. खरं तर ही माहिती फक्त तरुणांसाठी नाही तर सगळ्यांसाठी महत्वाची आणि तितकीच व्यक्तिसापेक्ष अशी ही गोष्ट आहे. तर सर, तुम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात येऊन आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींतर्फे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात सोशल मीडियाची वाढती क्रेज, जबाबदारी, फायदे आणि तोटे याविषयी ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अँटी करप्शन या पदावरून निवृत्त झालेले आणि त्याआधी सायबर क्राईम स्पेशलिस्ट म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड इथं ज्यांनी जवळपास 10 वर्ष सायबर सेल्स युनिटमध्ये काम केलं अशा त्यांच्या सेवेतला प्रचंड अनुभव घेऊन डॉक्टर संजय देवदत्त तुंगार त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, सावध केलेलं आहे. तेव्हा फ्रेंड्स, आजच्या या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.